सगळं हॅलो हॅलो ह्याला कसा आवाज चांगला मला काही हॅलो हॅलो आपलेपणाची वीण ओवता यावी बघा आपलेपणाची वीण ओवता यावी असा एक धागा पाहिजे. हे डावा दादा आयुष्यभर सुंदर आहे पण बसायला अशी जागा पाहिजे. काय आवाज दादासाठी परत बोलू आपुलकीची वीण ओवावी त्यासाठी असा एक धागा पाहिजे. आयुष्यभर सुंदर आहे पण बसायला अशी जागा पाहिजे. बरं मी काय म्हणतो जोशी भाऊ आहेत कुठल्या बाजूला बाहेर आहेत मंगेश भावाई लावलेली माझ्यासाठी एक टोपी आणलेली आहे. हळदीला नवरा बसतो ना आवाज बघा स्वागतम स्वागतम सुस्वागतम विद्या देवता बुद्धी देवता श्री गणेश आई शांता माता या महाराष्ट्राचा अर्धदेवत आई तुळजा भवानी हे नवीन स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रामध्ये संतान भूमी या संतांच्या मर्यादेमध्ये संत बाळूमामा थोरले मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर कर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याशी नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई नवनाय देवी आई विठाई देवी हरी देवळकर राज्याचा मालक हरी केदारले देव चव्हाटा बोलस्तेश्वर शिवा ढाकाई यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या गणपती पुढेची स्वयंभू देवता श्रीधरी गणपती आया आणि या भूमीची गाव पाठारी आई चंडिका देवी आई वरदान देवी आई सरकरी देवी आई काळकाई देवी आणि आई पटराई देवी यांच्या चरणाशी सादर करत आहे नवनायक देवी नाथ मंडळ किती वेळ धनगरवाडा शाखा हरी रवळपास नाथ मंडळ गोंदिये माता गौरी कुटू सिद्धांत बारगोडे ही बोलता दिग्विजय डेरेसर वेंगुला सुरत मांजरेकर आणि ऑक्टोपरला विशाल करकळे आणि या कोकणचा बुलंद आवाज ज्याने आपला ब्रँड इज ब्रँड करून दाखवला तो संजय होरामेचा घरचा साथ दहा सौर त्याला महाचा मुद्रा करत दोन दादे बाबूरावले घराण्यातले भिवा शंकर यांचे नारायण गुराव यांचे बाबे राजाराम अमर विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य सूर्यवाला शाहीर विकास आमोरे तुमच्या चंद्राची धोमस्तकी अमर सेवा करण्यासाठी तयार आहे. जय हिंद जय महाराज. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर माझे प्रतिस्पर्धी शाहीर या बापू का होत आहे पटेल मग घरच्या देवात जर काही चंडिका आई काय कुठलं बाहेरनं कोणी आणलं असेल तुझ्या पायाखाली चपून ठेव काय तारीला पण आणलाय तर हे तुझ्या पायाखाली जपून ठेव. कोणी कुठलं आणलं असेल पोटात आणलं असेल पोटात आणलं असेल यांचं गाव पोट बघा काय काय म्हणतील ज्याला नाही पोट काय काय शब्द होतात मला सांगा थोडं कसा बोराटो आपली मजा आहे सगळी आपण स्तवन करायचं गणपती बाप्पा अरे मंगलमूर्ती तरी करायला सुरुवात सगळी जबाबदारी आमच्यावर आहे सर्व जबाबदारी आमच्यावर थांबव नाही नमा नको म्हणजे असं या ठिकाणी श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे आम्ही आलेलो आहोत.
आणि आमच्या कोटातली जोशी वहिनी आलेली आहे. तिच्या स्वप्नातून काय आमचा लंगोट मात्र जात नाही. आमच्या लंगोटची तिला एवढी ओढ लागलेली आहे, काय करावे कळत नाही. लाईट बंद करू? मी एवढा पण काळा नाही, बंद करा. मी शुद्ध बोलतोय, ऐक ना, मी शुद्ध यांचं स्तवन गायला होतं, गण गायला, पण गणपती पुढं बोललं, गणेश पुढं बोललं, खुळ खुळ टॉकिंग गणपती पुढं आणि गण पडला म्हणजे गण पूर्ण मला म्हणतात चांग सुंदर आहे, लक्ष द्या, पण शाप पडला. गवळीला प्रेमाचं गायलं, चांगलं गायलं. आणि लास्टला बघता दोन गोष्टी राहिल्या, माझी लंगोट आणि नमान. त्याच्यामध्ये काय ह्याच्यानं होतं काय हो? हे मोठे परत म्हणतात हे काय न म्हणतात, नमानाचा सीझन नाही. नमान नंतर पब्लिक म्हणतात नाही, ह्याच नमानाचं सीझन आहे. लागला म्हणजे नमानाचं सीझन आहे. नमान करायला लागलं ना, अरे लावल्या नमान करायला लागले की नाही? आपण बोलते सबको बोलते. यांची खरी वलीच आहे वहिनीची. ही वहिनी खांदवलीत कळसवणी पाणी खेळली, आज 5 माघारी आलो काय. आज म्हणून पालखीवरून येतो वहिनीची, बघित राहा कशी ती. या ठिकाणी शक्ती तुला जर पंढरी असेल, शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात. आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई ही पावनभूमी आमच्या कोकणचं पावित्र, आम्ही त्याला आमची दक्षिण काशी म्हणू, असं आमचं गणपतीपुळे हे क्षेत्र. आणि ह्या गावची गाव पांढर आमची आई चंडिका देवी मंदिर ट्रस्ट गणपतीपुळे या ट्रस्टची कार्यकारिणी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष या गावाची पूर्व कुळाची आई चंडिका देवी स्थापित झाली तिच्या प्रांगणामध्ये आमच्यासारख्या साधा कलाकार आहे. आणि तिचा दास होऊन तिच्या चंद्राची धूळ मस्तकी लावून गणपतीपुळे गावाची धूळ मस्तकी लावून मी तिचं स्तवन गात आहे. हा नवरात्रीचा उत्सव आहे. गणानंतर वारी सुरू होते, कारण पार्वतीचा गण, आदिमायेचा गण शक्तीवाल्याने कलगीवाल्याने गायचा, आम्ही शिवाचा गण गायचा. त्याच्या आधी आईला नमस्कार करा चालतो, बापाला नमस्कार करा चालतो, त्याच्या आधी म्हणून माझ्या आईचं स्तवन करतोय. लक्षात ठेवा.
माझ्या चंडिकेला आज हात जोडले हो माझ्या चंडिकेला आज हात जोडले माझ्या चंडिकेला माझ्या वरदानीला आज हात जोडले तत्वाची आई कीर्ती तुझी मोठी नारळ देऊन भरतो हात तुझी आल तुझ्या रावळी म्हणते तुझ्या देवळी आल तुझ्या रावळी म्हणते तुझ्या देवळी आज होणार शाले मौन सोडले माझ्या चंडिकेला माझ्या कळकळीला आज हात जोडले पवित्र नाव हे गणपती विश्वदेवते ग्रामदेवते केवळ तुझ्याच मुळे चरणी पुष्प वाहिले डोळे भरून पाहिले चरणी पुष्प वाहिले डोळे भरून पाहिले तुझ्या मुळे पाऊल पुढे पडले पुण्य लाभले
गणपती गजानन रावदेवी अखंड हरदासवालीचा अखंड बाबुरांगणे घराण्याचा बोलतूर आई चंडिका देवी तुझा श्री क्षेत्र गणपती पुण्याचा गणपती बाप्पा ते नाव एकलव्य लावतात आपल्याला घराण्याचं नाव लावतात एकलव्य शाहीर भारतात घराण्यातील एकलव्य शाहीर लावतात माझा त्यांना एकच प्रश्न आहे एकलव्य आपल्या गुरूंना गुरु दक्षिणा म्हणून अंगठा कापून दिला हे माहिती आहे तुम्हाला बोलानो हे यांच्या गुरुला काय कापून देणार सांगा केस कापून देतील एखादा कान कापून कान कापून देतील तुम्ही विचारायचा गुरुदक्षिणा म्हणून काय कापून देतात कसं आमच्या वाट्यात हे जातात आणि सांगून गेले आज या ठिकाणी मला ना काळसारा होता मी गावठी मग मी टेन्शन मध्ये येतो तर काय आज गणपतीपुळ्यात खानवली कळसवणपाणी खेळलो या जोशी वहिनी बरोबर अहो काय झालं मंडळी मग काहीच बोलला अहो एकदा काय झालं पाणी होती यांच्या बरोबर आज घ्या आमच्या लहान यांनी आलं या बोडक्या डोक्यात माझा एक काय डायलॉग आहे अड़ी वावर पे आता है उसको पड़वल दोड़का बोलते हैं और शक्ति तुरा का शायर हो के टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते याच्यात काही चुकीचं बोललो काय हो नाही ना म्हटलं टोपी घाला ते दुसऱ्या वर्गात म्हणतात नाही आम्ही शक्तीवाल्या टोपी नाही घालणार मी म्हटलं शक्तीवाल्या असेल तर लुगडाने बोलता लावू नये अरे इतकीशी बात थी यार हे दुसऱ्या वालीला लुगडच लावलं आणि म्हणतात सापूच्या तळ्यावर आज मुक्काम गोष्ट गणपतीपुळे गोष्ट आहे सापूची तळी आता येते का तो खळबळे बघा कसं तर आलं म्हणतात 4 वाजेपर्यंत म्हणतात माणूस हल्लेला नाही अरे हल्लं कसं आत्ताच लुगडं सोडील नंतर लुगडं सोडील आणि ना हो ऐकून तरी घ्या आमची बुवा आहे ना पॉट जरा मोठा आहे तर मी त्यांना म्हटलं 7 महिन्याच्या करवरणीसारखा आपलं पॉट काढून मी म्हटलं खाणाऱ्यावर घेऊन आलो वटी भरायची ना पण नंतर मला बोललं दिवस गेले वटी नाही भरायची मी काय वाईट बोललो काय हो मी काय कमरेच्या खालचं बोललो कमरेच्या वरचा बोललो बोंबी परत चालेल
अहो प्रांगणात आहे, आईच्या प्रांगणात आहे, वाईट काय पण बोलत नाही. आपण कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, फक्त कळ काढतो आणि बाजूला होतो. कोणचं कलाची चाल देव मला पण येत नाही, चाल पण देऊ याचा काय उदाहरण. आज पावन गणपती पुढे बघ कशी उलटवतो तो चाल. हो आज पावन गणपती पुढे ह्या विश्वविधात्यामुळे, आज पावन गणपती पुढे ह्या विश्वविधात्यामुळे उतरले ही कोटी कुळे. चरणी वाहून तुमच्या फुले बापा मनही आनंदी झाले. चरणी वाहून तुमच्या फुले बापा मनही आनंदी झाले. साथ त्याची द्यायची आहे जीएसटी संकट. बरोबर बोललो हे, बरोबर बोललो का रे मी? यांनी गंगा असं काय लावले कान्सरले की नाही? ही वॉज आन्सरिंग हिअर. एक बटन दे संजय वैने. Where is my वहिनी? Where is my वहिनी? 7 months गरोदर वहिनी where is? मी काय वाईट बोललो? नाही ना? आपण असंच आहे फुल गावठी माणूस. आहे की नाही माझ्या? आता माझा गण घेतो. मला त्या आईने सांगितलं की माझ्या ते 2 गण घ्या आणि नंतर पुढची वारी करा. गोवांचा भाग दिलाय करा. बघा ह्या गप्ती झाल्या पाहिजे. ह्या गप्तीसोबत मूळ जो शक्यतो आहे तोही सादर झाला पाहिजे. आमची एंट्री होणार 1 वाजता 2 वाजता. माणसं झोपली. हे फक्त दादागिरी करून गेलं, शास्त्राने ज्ञान शिकून गेलं. आम्ही येताना मांडळी जरा झोपलेली असते. थोडी पापण्यावरती करण्यासाठी आम्हाला हे करावं लागतं. हे जोशी वहिनी आम्हाला हे करावे लागते. मग आम्ही करतो. यात आमचे काही चुकले का बरे? डोक्यात जाती मेरे. नवगडाच गोंदायचं सुखान नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यान साधायचं. भेट दिली ही गाव देवाला, भेट दिली ही गाव देवाला, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, पवत बांधायचं, सुखान नांदायचं गडाला, पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं, सुखान नांदायचं गडाला, पवत बांधायचं. भेट दिली ही गाव देवाला, भेट दिली ही गाव देवाला, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं, सुखान नांदायचं गडाला, पवत बांधायचं. दुसऱ्या गाण्याची फरमाईश आहे घेतो. विचार हा किती आहे हिचं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला लंबोदर, गडबड करून सारी करतो मी सोया, पण दर वर्षासारखं मातर सजू दे घर, सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, सांग चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गणपतीला घराला आणि सणाला, चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गणपतीला घराला आणि सणाला, चल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गणपतीला घराला आणि
आद्य अनादी गाऊने गणामधी आणि रणामधी मनामधी ह्या जनामधी गणामधी श्रीकृष्ण म्हणत असेल अर्थात होतं, मात्र राधेच्या प्रेमाखातर जे काय उंगल्या करतायत, जी काही पुतना मावशी आली तिच्यावरतीचा विषय गातोय, कारण मी डबल बारीला आलेलो आहे. कमर खालचं काही घ्यायचं नाही, आया बहिणीचा मान ठेवायचा आहे, नवरात्रीच्या सणाचं पावित्र्य ठेवायचं आहे, माझ्या तुऱ्याच्या सणाचं पावित्र्य ठेवायचं आहे आणि बाजी करायची आहे. मध्ये गमती जमती असतील, मात्र मूळ गाभा सोडून मी गात नाही. म्हणून शाहीर लक्ष असावं, पुतना मावशीचा विषय गातोय. ही
कशाच्या जोरावर हिच्या मनात काळ बेरण आली कशाच्या जोरावर तुला सांगतोय मुरलीधर तुला सांगतोय मुरलीधर तुझ्या तो वसणार उरावर हिच्या मनात काळ बेरण आली कशाच्या जोरावर हिच्या मनात काळ बेरण आली कशाच्या जोरावर तुला सांगतोय मुरलीधर तुला सांगतोय मुरलीधर तुझ्या तो वसणार उरावर हिच्या मनात काळ बेरण आली कशाच्या जोरावर हिच्या मनात काळ बेरण आली कशाच्या जोरावर मनात काळ घेऊन आली विपरीत बुद्धी घेऊन आली विपरीत बुद्धी घेऊन आली विपरीत बुद्धी घेऊन आली तू जाणला तुझ्या मनीचा अक्कल गहाण घेऊन आली अक्कल गहाण घेऊन आली अक्कल गहाण घेऊन आली याद गेले नाही पार एक याद गेले नाही पार एकदा करून मत विचार कर हिच्या मनात काळ बेरण आली कशाच्या जोरावर हिच्या मनात काळ बेरण आली कशाच्या जोरावर काही तुला वाटलं चाललं मनाचं काही तुला येते कुणाकुणाचं काही नाही चाललं पटलं मावशे जपणार नाही तुला वैर तुला वैर करायचं जपणार नाही तुला वैर करायचं येऊन दुधाची पूजा कर येऊन दुधाची पूजा कर आज करणार तुला हिच्या मनात काळ बेरण आली कशाच्या जोरावर हिच्या मनात काळ बेरण आली कशाच्या जोरावर तुला सांगतोय मुरलीधर तुला सांगतोय मुरलीधर तुझ्या तो वसणार उरावर हिच्या मनात काळ बेरण आली कशाच्या जोरावर 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 गवत हल्लाय गट हल्लाय गवत हल्ले आता शाहिरांचा जो प्रश्न शाहिरांचा प्रश्न आहे की असं एक मंदिर आहे त्या मंदिरावरती सावली पडत नाही त्या मूर्तीला हात नाही पाय नाही आणि अनेक वर्ष शाहिरांचा प्रश्न आहे अनेकदा आम्ही उत्तर दिली शाहीर काय मान्य करत नाही एकही अट सोडत नाही त्याच्यामुळे शाहीर आज मात्र तुमच्या दुसऱ्या प्रश्नाची तयारी करून आलेलो होतो तो प्रयत्न होतो तुमची जर इच्छा असेल दुसऱ्या बदल्या मी देईन तो तुमचा जी गर्भार अवस्थेमध्ये पुरुष भोगते हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचा भाग घेऊन आलेलो होतो तुम्ही प्रश्न बदललेला आहे मात्र माझा प्रश्न तुमच्याकडे आहे रसिकांसाठी सांगतो जो महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे की असं कोणी वरदान दिलं जर तो आकडी कोयती लावून गेलास शेतकऱ्याला सांगितलं जर तो आकडी कोयती लावून गेलास तर तुझ्या शेतात तुझ्या बैलांवर तुझ्या इस्टेटीवरती तुझ्या संपत्तीवरती तुझ्या घरच्यांवरती कुठलंही आपत्ती संकट येणार नाही हे वरदान कोणी दिलं सांगायचं आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल एवढाच भाग आहे एका पदात घेतो अजून काही घेऊ चालवलं किंवा माझ्या चाल येतो हे पण मी काय बोलतो हा चांगल्या बोले अरे कर्णला ठेवली कोंबडी जोशेवाडीचा पास मागायला आलोय गणपतीपुळ्याला हिला नाव घ्यायला सांगाल लय भारी नाव नामानात पण काम करते मावशी नामानात पण नाव घेते लय भारी एक तरी 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आणि
माझा रावल्याचं नाव नाही सांगायचं. राहुल गवळेचं नाव घ्यायचं. कवटा ठेवली 7 राहुल गवळे. चालेल कवटा ठेवली 7 राहुल गवळे. नमन तुम्ही जिटूला टाकता नंतर कमेंट मला येतात. एकदा करू. ओके आय लाईक इट. राहुल गवळी तुझ्या मागून मागून येत आहे. मला लय मजा येते. कारण रातभर सांगा लय मजा येते. माझा मंडळात विषय झाला की लाखोऱ्या गाणी चांगली बोलतो. कमरेच्या खालचं काही बोलत नाही, वाईट काय बोलत नाही, पण या जाकडीत नामान करतो. मी जी सुपारी घेतो त्याच्यामध्ये 2 in 1 करतो ना. हो वळ्या मागितल्या लिंबाच्या मी ठेपर मिठाच्या पण देतो 2 एक्स्ट्रा. क्या प्रॉब्लेम आहे. आता मी सांगतो यांनी चॅलेंज माझ्या लंगोटीशिवाय काही बोलत नाही या जगात. माझ्या हे जर ताजमहल मागे गेले ना आणि जर मी त्याच्यासोबत गेलो तर मला वाटलं याचा लंगोटा पण नंतर ताजमहल बघतो. आयाने एवढा माझ्या लंगोटीत काय माहिती कुठलं ना द्याला शी. अरे ना कुठलं असावं शी बाबा. मी सांगतो एक मी लंगोट दाखवणार. हे जर बेकनीव आलं ना हे तर बेकनीव यायचं. लंगोट टाकायची गोष्ट काही काय. तरी बोललो मी खोपीकडे या म्हणून एका आपलं दाखवतो म्हणून. काय पाचटपणा. ऐका तुम्ही अजून इथं जाय. आई शपथ आय लव्ह यू यार. ते परत काय आलो रे. आयुष्याची वीण होण्यासाठी एक धागा पाहिजे. आयुष्यभर सुंदर आहे पण भेटी अशी धागा पाहिजे. ह्याच्यात मी काही गोवांना बोललो हे उद्या व्हायरल आहे तो. जिप्पीला 200 रुपये करा मला. अरे आईला मला तुम्ही ना जोकरच केला हो. वागायचा जोक. अरे तर युट्यूब आहे तुम्ही सारखा हे जोशी बुवा बारी मी ना तुम्हारे लिए नहीं करता पब्लिक के लिए करता भेंडी. और वायची हमारी चलती तो तुम्हारी क्यों चलती भेंडी. मीना इकडे आल्यात गेल्यात मध्यात नाही फक्त कळ काढतो बाजूला होतो ना. पोराचं खाय प्यायचं लाड. पोराचं खाय प्यायचं लाड मागितला जो 2 काळसोला. तर एकदा होता नमान. वाघाचा झोप. तर राहिलं मनाशी. रोगणावर ठेवली कोंबडी तर करडूल आता हित ठेवू का हित ठेवू. रोवणावर ठेवली कोंबडी करडूल हित ठेवू की तिथं ठेवू. आला चांगल्यामध्ये आता तर एकदा होता नामा आणि रक्तानं मागलेला राजकुमार. वाघाचं नाव आणि उर्फ भावकीत कल्लाद. आणि राज्य जातं राजकुमाराचे. राजकुमार आपल्या बायकोसोबत सख्या बायकोसोबत लबाड सामाटलेलं. तर शी बाबा या भारी आहे की नाही हो. आया बहिणी पण हसतात यार. काय वाईट आहे घ्यायच्या इंटिकू जलते भेंडी. तर राजकुमार चाललेला रानात जायचा सी ना. हे बोलिलो नक्की सारखा पोराला म्हणतो त्या पण माझ्या बहिणी आहेत. तर चाललेला मागणं आपली पदर घेऊन राजकुमारी जायची आपली अशी. आधी काय सीन कसा जंगलात तर जाणार
लावल्या जंगलात जाणार आणि तिकडनं वाघ येणार हा पब्लिक मधनं मागणार पब्लिक बसलाय ना तिकडनं वाघ आणि सीन कसा राणी साहेब या अभयारण्यातून आमच्या मागोमागं या अरण्यामध्ये व्याघ्र असण्याची शक्यता आहे आणि जर हे व्याघ्राने जर झडप घातली तर आम्ही काय करावे हा डायलॉग नंतर मग शैली वाजवणार हा आणि तिकडनं वाघ येणार हा वाघ येणार राणी साहेब आमच्या मागोमागं या अभयारण्यामध्ये व्याघ्र असण्याची शक्यता आहे तुम्ही आमच्या कृपया मागून बघून यावं असं झालं की वाघ तिकडे येणार ना वाघ तिकडे येणार जोरात वाघा खालच्या वडीला महाद्या ओ ते पोरी पोरीच्या बोलत होते हे बरं खालच्या वडीला महाद्यानं वाघाची भूमिका केली वाघाचा विनोद पद्धतशीर घालून सॉंग घालून एंट्री मध्ये असा बसलेला वाजवली की जायचं ना 80 राजा बोला लागला आमच्या मागून मागून यावे हा झाला सगळं झालं आणि इकडे ढोलकी वाजवायला लागलं आता वागेल मग वागेल वाघ पोच घेऊन राहिलेला तेवढ्यात आला खालच्या वड्यातला एक कुत्रा समोर वाघ त्याच्याकडे बघी कुत्रा त्याच्याकडे बघी दोनच्यादा झालं हे इकडे आपलं बाजू बोलते आमच्या मागून मागून यावे राणी साहेब तुम्ही सांभाळून यावे या झाल्याबरोबर हा कुठला रे वाघ ह्याच्याकडे बघी कुत्रा त्याच्याकडे बघी करायचं काय मग लास्टला एक आयडिया केली महादेव ये मी वाघ ना यार मी माणूस आहे अरे कुत्र्याला काय माहिती तो वाघ माणूस आहे जो कानावर फाडून इकडे आपला राणी साहेब आमच्या मागून अरे व्याघ्राला फाडून घालतात सगळं कुत्रा तुझी चिवीला जाऊन व्याघ्र इकडे झोपलेलं अशा सगळ्या गमती आहेत हे दोषी वगैरे आज तो तुझा लुगडा काढतो लुगडं काढलं किंवा मग कांदा पीस नको बारीक करा येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी जाशील जर का वाटेला तुझी होईल Para
नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर ड्रायव्हरचा नाद खुळा त्याची जिंदगी रस्त्यावर साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीवावर हातात स्टेरिंग धावतोय डेरिंग विश्वास देवावर बघा मी एक तासात बरोबर संपवले. शायर बोलले की भक्ताचा अंधश्रद्धेचा विषय काढायचा नाही. अरे भक्तावरती गाणे विकास कामोरे पहिला असा शाहीर आहे ज्याने भक्तावरती गाणे काढले. मी अंधश्रद्धेला काय असं पाणी घालत नाहीये. मी त्यांचे जोक सांगतो याचा अर्थ त्यांना खूप लाईटली घ्या असं मी सांगत असतो. त्याचा उलटा अर्थ तुम्ही काढू नका. नाहीतर माझ्या अशी कोणी करणे की मी त्याला सरबत करून पाणी पितो आणि तुम्ही सांगताय त्या असल्या काही गोष्टी सांगू नका. माझे जोशी वहिने बारीसाठी शुभेच्छा देतोय. जर काय आगावगिरी केली आज 5 माघारी नाही 6 माघारी घेऊन 10 माघारी घेऊन वर करून घेऊन जाईल पोटात माझ्या बाजूलाच आहे. एवढा बस करू हे नको रे किती जोशी बुवा तुमच्याशी असं जर पब्लिक होत असेल इंटरॅक्ट तर मला सांगायचं. शाहीर म्हणजे काय मी स्तवन गायलं गण गायला तुमचा भाग दिला गवळीचा भाग दिला पद गायलं आणि रसिकाने ठेवून ठेवलं. आता 2:15 वाजतात रात्रीची. तू पण खुळा वाज. अरे भक्ताचा जोक याच्यापेक्षा पण मायनस जोक आहे. तुम्ही त्यात काय फॉर्मेशन येतात त्या माझ्याकडे भक्ताचा अरे कमाल आहे. मग शायरी सोडून स्टँडअप कॉमेडी करू शकतो की नाही. बाजूला ठेव बाजूला लय मागणी आहे मला यायला. मी आजूबाजूला हे वाटलं हळद लागली आणि आजूबाजूला पण उभी नाही भक्ताचा जोक. अनेक ह्या पोराने सगळ्यांना ऐकलेला आहे. युट्यूबवर कोण कोण आहे अरे सगळंच आहे. तर एका गावात आता भगत यू नो भगत यू डोंट नो भगत लिंबू मिरची अँड ऑल उलटी लावली बारीकची चप्पल दाशणी अँड ऑल थिंग्स उलट्या पिसाचा कोंबडा अँड ऑल. भगत होता बाजार होता आणि बाजारात आणली ताजी मच्छी. भावर घाण मच्छर आणि प्लास्टिकच्या पिशवीत आणला. ते ऐकायला येतात तुम्हाला तुम्ही असं गप राहिलं की मला नाही जमत. एवढं बसतो आणि मावळं आणलं आणि पडवीत ठेवलं प्लास्टिकच्या पिशवीत. वला ना पाणी सुटेल म्हणून. आणि 4 वाजता आलं गिरायक. देव बघायला गिरायक आलं. उगव तिकडं तोंड केलं पडवीत असा वटीव बसला बघत. नारळ ठेवला लिंब ठेवला बाजूस एक कोंबडी आजच द्यायचा शिवारा. टाकला हळद टाकला पिंजर टाकला बुकाट टाकला मिरच्या घातल्या अगरबत्ती लावली दिवा लावला. देव अंगात आला. दाखवू बघा तरी 7 जणी माझ्या भनी आज यावं. हे दोघं खुश. ते माझ्याकडे बघणार नाही. त्यांची वेळ काढली दोघांची अशी गिराक माझ्याकडे तर खाली बघतायत. पण ते गिराक आपली आता काहीतरी भारी निघणार ना. बघता वृक्षाचा घेर टाकलेला आता भारी घेर टाकून झाला. माझ्या भली 7 जणी असं हा घेर टाकून झाल्याबरोबर पडवीतली पिशवी सुरसुरली.
एक पेर मांजर बोका याला गेर टाकून झालेला हो. आता करायचं काय त्याला समजलं मांजरू आलेलं. आता म्हणून सगळं मावरा नेणार एवढा कळलं. अरे बरं आणलेलं पण मग बांगडे म्हणू नको, पापलेट म्हणू नको, सुरमई नको, जीव वर वरचे खालून हे आपलं आशेने बघित याचं काम तिकडे. पण गेर तर टाकून झाला आता करायचं काय म्हणून ते म्हणतो 500 रुपयाचा मावरा 1000चा गिरायक आहे. तो गेर टाकूया. तुझ्या भावकीन केला म्हणून असं झालं. भावकीवर सगळा ये भावकीवर असतो बघा लक्षात ठेवा. बघतात जा खालच्या घराचं घर आहे ना ते न केला लय जलतू गाडी घेतलीस ना तू जलतू तसं तिकडं सुरसुरलं. हा सुरसुरलं करू काय घेरत टाकून झाला भावरा घेऊन जाणार बोका. आता म्हणतो आयडिया करूया बायकोच बोलूया. हे आपल्या माझ्याकडे बघताय माझे माघार नीला बोलवा. ह्याला समज नाही 7 जणी बिनी बोलतो आणि मध्येच माघारी कुठली आली असेल बॉयची पहिली ती बोल गेलेली असेल तिला बोलवत असेल देव कराय. हे माझ्याकडे बघा ना. अरे बघताव काय माघार नीला बोलवा. माघारीनं ऐकला ह्याच्या खड्या माहिती ना आली का हा बोला काय झालं. अगं वय पडवीत बघ माधूर गेलं तरी पण ह्याला ना वरचा जीव वर आणि खालचा जीव खाल नेलं की जो हाय. ऐका शेवटचं. अगं हाय काय नेलं हाय एका त्याला नेले दिसत आपल्या भावड्या घरी. आता झालं सुरू परत झाला 1000 रुपये घेतला मावळ्या आणि भगत गेला खुश चामट झालेलं असे बोलून माझी बारी ते ठेवतोय. एकही शब्द आगाव नाही काही वाईट नाही तरी मनोरंजन केलं. शाहिरांना माझं आव्हान आहे अशी सातवी बारी करून दाखवा पब्लिकला ठेवून दाखवा नंतर बरोबरी करा. जास्त शाळपणाला शिकू नका. आपल्याकडे फुल मेनू कार्ड आहे तुम्हाला हवी तशी बारी देतो. काल ठासून आलो एकाची खडाबद्ध उद्या आहे लालजात लय मिजाज काढत होता. खेळवाली मंडळी आहे मान वर करून नाही जाऊन दिलं. आपण असं एवढंच आहे मिले भाष्य फक्त एवढंच आहे आपण कलगीपुरा समाजासाठी करतो रसिकांसाठी करतो. त्यांचं मनोरंजन झाले पाहिजे त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे आणि इथून जाताना एक वेगळेपणाचा उत्साह घेऊन गेले पाहिजे हा अर्थच असतो. अशी बारी मी ठेवतोय आणि शाहीरला शुभेच्छा देतोय. आगावगिरी केली शाहीर पुन्हा येईल आणि ठासून जाईल.